नमस्कार. वनस्पती विश्वाच्या या सविस्तर विश्लेषणात सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण टेरिडोफाइट्सबद्दल बोलणार आहोत. बघा, वनस्पतींच्या दुनियेत ही केवळ आजूबाजूला दिसणारी साधारण पानं किंवा झुडपं नाहीत बरं का. हे खऱ्या अर्थाने वनस्पती सृष्टीतील क्रांतिकारी पायोनियर्स आहेत. अगदी मुळापासून सांगायचं तर त्यांनी आपल्या संपूर्ण पृथ्वीचा चेहरामोहरा कसा बदलून टाकला हेच आपण आज समजून घेणार आहोत. आता या संपूर्ण विश्लेषणाच्या केंद्रस्थानी एक खूप मोठं रहस्य दडलंय आणि साहजिकच इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. सुरुवातीच्या वनस्पतींनी उंच वाढण्यासाठी गुरुत्वाकर्षणावर नक्की कशी मात केली असेल? विचार करा, सुरुवातीच्या काळात वनस्पती पूर्णपणे पाळ्यावर अवलंबून होत्या आणि त्या जमिनीला अगदी चिकटून वाढत असत. म्हणजे त्यांना हवेत उंच वाढण्यासाठी निसर्गाच्या एका प्रचंड मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागलं. मग त्यांनी हे कठीण आव्हान कसं पार केलं? चला, याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधूया. ठीक आहे, चला तर मग यात थेट उडी घेऊया. आज आपण मुख्यत्वे 6 मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. पहिले, संवहनी पायोनियर्स, निसर्गाची अंतर्गत लंबिंग सिस्टीम, वनस्पतींचं गुप्त दुहेरी जीवन, नेच्यांच्या 4 फॅमिलीज, त्यांचा आजच्या काळातील महत्त्वपूर्ण प्रभाव आणि शेवटी उत्क्रांतीचा एक महत्त्वाचा टप्पा. सुरुवातीच्या उत्क्रांतीपासून ते आजच्या आधुनिक जगातील या वनस्पतींच्या प्रभावापर्यंतचा हा प्रवास खरोखरच खूप रंजक असणार आहे. तर आपला पहिला विभाग आहे पहिले संवहनी पायोनियर्स, दलदलीतून बाहेर पडणे. हा तो टप्पा आहे जिथे पृथ्वीवरील उत्क्रांतीने एक अक्षरशः प्रचंड मोठी झेप घेतली. वनस्पतींनी खऱ्या अर्थाने दलदलीच्या बाहेर आपलं पहिलं पाऊल ठेवलं. आता टेरिडोफाइट म्हणजे नक्की काय हे आधी स्पष्ट करून घेऊया. या खऱ्या अर्थाने जमिनीवर आलेल्या पहिल्या वनस्पती आहेत, म्हणजेच ज्यांना पहिल्यांदाच खरी मुळं, खोड आणि पानं अशी स्पष्ट शरीररचना मिळाली. याआधीच्या ब्रायोफाइट्समध्ये म्हणजे शेवाळासारख्या वनस्पतींमध्ये अशी कोणतीही रचना नव्हती. पण इथे एक लक्ष वेधून घेणारी गोष्ट आहे. या वनस्पतींमध्ये बिया किंवा फुलं अजिबात नसतात आणि आजही त्या प्रामुख्याने थंड, दमट आणि सावलीच्या ठिकाणी राहणंच पसंत करतात. हो, काही प्रजाती वालुकामय जमिनीतही तग धरू शकतात, पण त्यांचा मुख्य कल हा ओलसर ठिकाणांकडेच असतो. पण तुम्हाला माहितीये का, या वनस्पतींमध्ये एक रहस्य आहे. त्यांना क्रिप्टोगॅम्स असंही म्हणतात. क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय? तर ज्यांचे प्रजनन अवयव पूर्णपणे लपलेले असतात. बिया निर्माण करण्याऐवजी त्या चक्क बीजाणूंच्या म्हणजे स्पोर्सच्या माध्यमातून पुनरुत्पादन करतात. यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे पुयुग्मक, ज्यांना आपण अँथरोझॉइड्स म्हणतो, त्यांना स्त्री अवयवापर्यंत म्हणजेच आर्केगोनियमपर्यंत पोचण्यासाठी आजही पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. म्हणजे त्या जमिनीवर आल्या खऱ्या, पण पाण्याशी असलेली नाळ त्यांनी पूर्णपणे तोडली नव्हती. आता वळूया आपल्या दुसऱ्या विभागाकडे, निसर्गाची अंतर्गत प्लंबिंग सिस्टीम, संवहनी ऊतींचा शोध. एका अशा इंजिनिअरिंग चमत्काराकडे आपण आता पाहणार आहोत, ज्याने सजीवांना गुरुत्वाकर्षणाविरुद्ध उंच उभं राहण्याची ताकद दिली आणि खऱ्या अर्थाने कोरड्या जमिनीवर विजय मिळवून दिला. आता ह्या संपूर्ण माहितीतली खरोखरच मनोरंजक गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे आपण इथे 2 अतिशय महत्त्वाच्या संवहनी ऊतींची म्हणजेच व्हॅस्क्युलर टिश्यूजची तुलना पाहत आहोत, झायलम आणि फ्लोएम. झायलम काय करतं, तर ते जमिनीतून पाणी शोषून ते वरच्या दिशेने वाहून नेतं आणि फ्लोएम हे तयार झालेलं अन्न वनस्पतीच्या प्रत्येक भागापर्यंत पोचवण्याचं काम करतं, अगदी आपल्या घरातल्या प्लंबिंग सिस्टमसारखंच. ह्या 2 जैविक पाईप्सनीच गुरुत्वाकर्षणाची मर्यादा ओलांडली आणि वनस्पतींना आकाशाच्या दिशेने अधिक उंच वाढण्याची प्रचंड मोठी क्षमता दिली. आपला तिसरा विभाग आहे एक गुप्त दुहेरी जीवन, पिढ्यांचे एकांतरण. बघा, या वनस्पतींचं जीवनचक्र एखाद्या रहस्यमय हेरगिरीच्या कथेसारखंच आहे. एकाच वनस्पतीचे 2 पूर्णपणे वेगळे अवतार असतात, एक मोठा आणि दृश्यमान, तर दुसरा अतिशय लहान आणि लपलेला. चला, ही प्रक्रिया थोडी काळजीपूर्वक समजून घेऊया. आपण जी मुख्य आणि मोठी वनस्पती पाहतो ना, ती स्पोरोफाइट असते. ही वनस्पती स्पोरॅन्जिया नावाच्या रचनेत बीजाणू म्हणजे स्पोर्स तयार करते. आता होतं काय, हे बीजाणू जमिनीवर पडले की त्यातून एक अतिशय लहान, बहुपेशीय आणि अगदी हृदयाच्या आकाराचा प्रोथॅलस तयार होतो. हे एक वेगळंच आणि स्वतंत्र असं जीवन आहे. या प्रोथॅलसवरच प्रजनन अवयव येतात आणि पाण्यावर अवलंबून असलेल्या फलनानंतर त्यातून पुन्हा मोठी वनस्पती म्हणजे स्पोरोफाइट जन्माला येतो. या संपूर्ण चक्रालाच पिढ्यांचं एकांतरण असं म्हटलं जातं.
आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. बहुतांश टेरिडोफाइट्स हे होमोस्पोरस असतात, म्हणजेच ते फक्त एकाच प्रकारचे बीजाणू तयार करतात. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सेलॅजिनेला आणि साल्व्हिनिया ह्यांसारख्या काही विशिष्ट प्रजातींनी उत्क्रांतीमध्ये एक प्रचंड मोठे झेप घेतली. त्यांनी हेट्रोस्पोरस पद्धत अवलंबली. याचा अर्थ असा की तिथे दोन वेगवेगळ्या प्रकारचे लहान आणि मोठे बीजाणू तयार होतात. आणि खऱ्या अर्थाने हाच तो अत्यंत महत्त्वाचा शोध होता, ज्याने पुढे जाऊन बिया निर्माण करणाऱ्या उच्च प्रतीच्या वनस्पतींचा मार्ग मोकळा केला. हा खरंच एक खूप मोठा बदल होता. पुढे जाऊया विभाग 4 कडे. नेचांच्या 4 फॅमिलीज म्हणजेच टेरिडोफाइट्सचं वर्गीकरण. आतापर्यंत आपण त्यांची रचना समजून घेतली. आता ह्या बीजविरहित संवहनी वनस्पतींच्या अफाट जगाला 4 स्पष्ट आणि सुबक शाखांमध्ये कसं विभागलं जातं ते पाहूया. हे वर्गीकरण आपण एका दृष्टिक्षेपात समजून घेऊया. इथे 4 प्रमुख गट आहेत. सायलोटमसारख्या विस्क फंडपासून म्हणजे सायलॉप्सिडापासून ते सेलाजिनेलासारख्या क्लब मॉसपर्यंत म्हणजे लायकॉप्सिडापर्यंत, आणि हॉर्स्टेल्सपासून म्हणजेच फेनॉप्सिडापासून ते खऱ्या नेचांपर्यंत म्हणजेच टेरॉप्सिडापर्यंत. आणि हो, विशेषतः जे लोक MPSC किंवा UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांनी या तक्त्याकडे नक्की लक्ष द्या, कारण हा थेट आणि अचूक माहितीचा अतिशय महत्त्वाचा स्रोत आहे. परीक्षेच्या दृष्टीने ही माहिती खूपच मोलाची आहे. आता आपण आलो आहोत विभाग 5 वर. आजच्या काळातील महत्त्वपूर्ण प्रभाव आणि त्यांचं आर्थिक महत्त्व. प्राचीन इतिहासातनं बाहेर पडून आता जरा वर्तमानात येऊया. या वनस्पती आजही आपल्यासाठी अत्यंत अविभाज्य आणि महत्त्वाच्या का आहेत हे समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. आणि हे अतिशय उत्तमरित्या स्पष्ट करतं की निसर्गातील जुने घटक आजही कसे उपयुक्त ठरतात. हेच बघा ना, ड्रायोप्टेरिसचा वापर चक्क जंतनाशक औषधांमध्ये होतो. या वनस्पतींची दाट मुळं मातीची धूप थांबवतात आणि बागेत शोभेसाठी आकर्षक नेचे मोठ्या प्रमाणावर लावले जातात, हे तर आपण पाहतोच. पण यातला सर्वात थक्क करणारा उपयोग म्हणजे ॲझोला या जलचर फर्नचा. भाताच्या शेतात याचा उपयोग अत्यंत प्रभावी जैवखत म्हणून केला जातो, कारण ते नायट्रोजन स्थिर करणाऱ्या सायनोबॅक्टेरियाला आपल्या चक्क आश्रय देतं. निसर्गाची करामत आहे नाही का? चला, आता आपण शेवटच्या आणि 6व्या विभागाकडे आला आहोत. उत्क्रांतीचा एक महत्त्वाचा टप्पा, वनस्पती सृष्टीच्या उत्कर्षाचं चित्रण. या विश्लेषणाच्या शेवटाकडे येताना आपण पुन्हा एकदा झूम आउट करूया आणि पृथ्वीवरील या उत्क्रांतीच्या संपूर्ण प्रवासाचं एक मोठं चित्र पाहूया. चला, ही उत्क्रांती कशी विकसित झाली ते पाहूया. या प्रवासाची स्पष्ट कल्पना आपल्याला इथून येते. थॅलोफायटा या साध्या संरचनेपासून सुरुवात होऊन ब्रायोफायटामध्ये थोडी प्रगती झाली, जिथे शरीर विभागलं गेलं होतं. पण टेरिडोफायटा हाच तो सुवर्णमध्य आहे, जिथे पहिल्यांदा संवहनीय उती म्हणजेच जलवाहिन्या आणि रसवाहिन्या विकसित झाल्या. त्यांनीच पुढच्या टप्प्यातील म्हणजेच आज आपण पाहतो त्या बिया असलेल्या जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्ससाठी अगदी भक्कम पाया रचला. खऱ्या अर्थानं हा एक महत्त्वाचा दुवा आहे. हे सविस्तर विश्लेषण संपवताना एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाचा नक्की विचार करा. जर या वनस्पतींनी पाणी आणि अन्न वाहून नेणाऱ्या या संवहनी प्रणालीचा शोध लावलाच नसता, तर आजचं हे जमिनीवरील जग कसं दिसलं असतं? जरा विचार करा. कदाचित आपल्याला आज दिसणारी ही उंच झाडं, दाट जंगले आणि त्यावर अवलंबून असलेले प्राणीपक्षी कधीच पाहायला मिळाले नसते. या अद्भुत वनस्पतींच्या उत्क्रांतीचा हा प्रवास समजून घेताना निसर्गाच्या या महान रचनेबद्दल खरोखरच आश्चर्य वाटतं. या माहिती सत्रात वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच कुतूहल जागृत ठेवणाऱ्या माहितीचा शोध नेहमी घेत रहा.